भाजपा से डिक्लेरेशन करे आपने इस इलेक्शन में, और कितनी जगह से क्या क्या? आने वाले लोकसभा चुनाव के लिए महाराष्ट्र स्वाभिमान पार्टी के उम्मीदवार के नाते मैंने श्रीयुत सुभाष किशनराव पाटिल इनके उम्मीदवारी में घोषित किया हूँ। कितना महाराष्ट्र में कितने लोग कहाँ से डिक्लेरेशन करने वाले, कितनी सीट्स? महाराष्ट्र में कम से कम 5 लोग तो हम चुनाव लड़ेंगे, कम से कम 5, ज़्यादा से ज़्यादा अभी तय नहीं हो गए, तय जब हो जाएंगे हम डिक्लेयर कर दूंगा। ये शिवसेना के खिलाफ मुहिम? शिवसेना के खिलाफ क्या, हम चुनाव लड़ रहे हैं, हम खुद लड़ रहे हैं, किसी का सहयोग नहीं लेते हुए लड़ रहे हैं। तो बाद में क्या बीजेपी को सपोर्ट में जाएगा? हाँ, बीजेपी चुन के आने के बाद देखेंगे किसके सपोर्ट में जाना है। स्वतःला खात्री आहे, आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील आपण विचारू शकतो। खराडे साहेब, भाजपची जवळीक आहे आणि आता तुमचा उमेदवार तुम्ही उभा करताय, हे मत मोदीला समजायचं का? हे मत मोदींना समजायचं हरकत नाही, म्हणजे आम्ही समजून घ्यायचं, तुमचा तसा समजून घ्यायचं नाही, हरकत नाही म्हणजे आहे। राणेसाहेब, मराठा आरक्षणासंदर्भात आपण भरपूर काम केलेले आहे। 2 प्रश्न होते, कोर्टात मराठा आरक्षण टिकणार का? दुसरा प्रश्न असा की स्वाभिमान पक्षाला मराठा कॅन्डिडेट आहे सुभाष पाटील साहेब, त्याला कितपत फायदा होईल? मराठ्यांचं आरक्षण कोर्टात टिकेल का याला माझं मत होय आहे, कारण मराठ्यांना आरक्षण देणारी राज्य सरकारने जी कमिटी नियुक्त केली त्याचा मी अध्यक्ष होतो आणि अध्यक्ष या नात्याने सर्व कायद्याचा अभ्यास करून आम्ही अहवाल बनवला आणि त्या अहवालानुसार आम्ही 16% आरक्षण द्यायचं आम्ही मान्य केलं आणि तशी शिफारस राज्य सरकारला आम्ही केली आणि त्याप्रमाणे दिलेलं आहे। आरक्षण सुरूही झालं आणि नंतर सत्तांतर झालं, बदल झाला आणि सत्तांतरामध्ये याच म्हणजे सरकारने त्यावेळेला योग्य ठराविक कालावधीत प्रतिज्ञापत्र न दिल्यामुळे यामध्ये काही लोक कोर्टात गेले आणि त्याला स्थगिती मिळाल्यामुळे थांबलं गेलं आहे, पण कायदेशीर बाबी आम्ही सगळा पूर्ण केलाय। राज्य घटनेच्या कलम 16 आणि 15 आणि 16 प्रमाणे आम्ही हे आरक्षण दिलेलं आहे। सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासले पण ज्या नागरिकांचा आहे त्या मागासलेल्या समाजाला आरक्षण द्यावं असं घटनेमध्ये नमूद केलं आहे। त्याच घटनेच्या कलमानुसार हे आरक्षण दिलं गेल्यामुळे आम्ही कायदेशीर बाबी पूर्ण केल्या। मराठा आरक्षण बाबत आरक्षण देण्यासाठी ज्या आवश्यक बाबी पूर्ण केल्या आहेत। देशामध्ये 52% पेक्षा आरक्षण नाही हे आम्हाला माहिती आहे, असं असताना 52% पेक्षा आरक्षण अधिकचं द्यायला कोणत्या कायद्याने द्यावं लागतं आणि म्हणूनच आम्ही घटनेच्या कलम 15 आणि 16चा आधार घेतला आणि त्याप्रमाणे दिलेला आहे आणि याच कलमानुसार तामिळनाडूमध्ये आणि अन्य राज्यात आरक्षण मिळालेलं असल्यामुळे आमचं आरक्षण, मराठ्यांचं आरक्षण कोर्टात टिकेल। आता तुम्ही असं म्हटलं की स्वाभिमानी पक्षाला मत म्हणजे भाजपला मत, पण असं असताना औरंगाबादची जागा शिवसेनेला, वाक्य नाही म्हणा, हरकत नाही 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 हरकत नाही असं समजायला आपण म्हटलं, त्यांच्या वाक्याला हरकत नाही। त्यांनी मत काय सांगितलं की तुम्ही तुमचं याला मत सुभाष पाटील मत म्हणजे मोदीला मत काय, मी हो म्हणालो, मी तुमचं वाक्य मी नाही म्हणालो। असं जरी असलं नाही, असं नाही, मला असं नाही। आम्ही थोडंसं महाराष्ट्रात किती जागा महाराष्ट्रातल्या जागा आचारसंहिता जाहीर होतात, आम्ही महाराष्ट्रातल्या जागा किमान 5 जागा तरी लढवू। बरं, जिथं भाजपचा उमेदवार आहे तिथं लढवणार की फक्त शिवसेनेचा उमेदवार आहे तिथं? शिवसेनेचा उमेदवार आहे तिथेच लढवणार। मराठवाड्यात अन्य ठिकाणी कुठे उमेदवार देताय का? हा, मराठवाड्यात अन्य ठिकाणी कुठे उमेदवार देताय का? अजून ठरलं नाही, ठरलं काय सांगतोय। आपलं चिन्ह काय आहे स्वाभिमान पक्षाचं? चिन्ह येईल, हे 8 दिवसात येईल।
शिवसेनेला पाडायचं. हा शिवसेनेला पाडायचं. इथे खैरेला पाडायचं. काय वाटतं तुम्हाला भविष्यात सरकार कोणाचं येईल? भविष्यात सरकार कोणाचं येईल काय वाटतं तुम्हाला? सरकार भारतीय जनता पक्षाचं देशात येईल. पंतप्रधान कोण होईल ते आत्ताच सांगता येणार नाही, पण भाजपचं सरकार येणार, मोदीच पंतप्रधान होतील अशी अपेक्षा आहे. 200 पर्यंत जागा येतील अशी मला खात्री आहे. राणेसाहेब, राज्यात युती झाली, काय म्हणणं आहे तुमचं? आनंदी आहात यावर? हा राज्यामध्ये शिवसेना आणि भाजप युती झाली आहे, तुमचं मत यावर? युती झाली, आता युती नाविलाजास्तव झाली, जबरदस्तीने झाली. तुझा माझा कर्मेना तुझ्या वाचून अशी गत या युतीच्या आहे. अगदी आदल्या दिवसापर्यंत एकमेकाला शिव्या देणं, बदनामी करणं. शिवसेनेने तर मोदींवर रोज सामन्यातून टीका करणं, उद्धव ठाकरेंनी टीका करणं, हे गेले 4.5 वर्ष चालू ठेवलं. आणि आज 4.5 वर्षानंतर आता निवडणुकीच्या तोंडावर ही युती करतायत. ही युती फक्त सत्ता मिळवण्यासाठी आहे. मात्र 4.5 वर्षात शिवसेनेच्या लोकांनी कोणतंही काम केलं नाही. शिव्या देण्याकडे, बदनामी करण्याकडे कोणतं काम केलं नाही असं माझं ठाम मत आहे. वंचित आघाडीबद्दल काय मत आहे? मग हे सगळं मत वंचित तुमचं आघाडी. काय म्हणतात? प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडीबद्दल काय मत आहे तुमचं? माझं काय मत नाही. आघाडी होत आहेत. आघाड्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पण आघाडी आहे. त्या सर्व पक्षांची आघाडी होऊ दे. खरी आचारसंहितेचं जाहीर झाल्यावर खऱ्या आघाड्यांचं स्वरूप माहीत पडेल. तोपर्यंत नाही माहीत पडणार कोण कुठे लढत आहे, काय करताय, लढणार आहेत काय लढणार नाहीत ते तेव्हा कळेल. तुम्ही म्हणाले की जिथं सेनेचा उमेदवार आहे तिथं आम्ही उमेदवार देणार, तर मग ही भाजपशी अप्रत्यक्ष युती म्हणायची, अप्रत्यक्ष युती म्हणायची की जाहीर युती समजायची. भाजपला सहकार्य करायचं. जाहीर युती करण्यासाठी सर प्रयत्न का करत नाही आपण भाजपसोबत? भाजपसोबत जाहीर युती करण्यासाठी प्रयत्न का करत नाही? प्रयत्न करायची मला गरज नाही. मला वाटत नाही आपण प्रयत्न करावे आणि युतीत जा स्वतंत्र लढावं असं वाटतं. त्यामुळे स्वतंत्र लढून मित्र असू नयेत असं काय नाहीये, सहकार्य करू नये असं काय वाटत नाही. राणेंना बाहेर ठेवलं तरच युती करू अशी उद्धव ठाकरेंनी भाजपशी सोबत काय अट घातली होती असं बोललं जातं. तर भाजप उद्धव ठाकरेच्या अटींना किती मानतं मला माहित नाही. आणि पण माझीच तयारी नव्हती ना युतीच ह्याच्यात जायची म्हणून. मी कधी सांगा तुम्ही एवढ्या दिवसात मी तयारी दाखवली का मला या युतीत जायचंय म्हणून? मला जायचंच नाही ना. आपण तर म्हणताय भाजपचा मी राज्यसभेचा उमेदवार आहे. आपण बऱ्याच वेळेस जाहीर पण केलं आहे की भाजपमुळे मला राज्यसभा मिळाली. मग मिळाली तर मिळाली. आता दिली त्यांनी ऑफर दिली. पहिले 8 दिवस मी नको म्हणालो, शेवटी हो म्हणालो. ठीक आहे चला दिल्लीला संधी म्हणजे काम करायची जाऊया. मग त्यांनी दिली म्हणून मी झालो. मी नाकारत नाही. पण भाजपला एक चांगला पर्याय तुमच्या माध्यमातून इथे मिळाला होता. मध्यंतरी जे चर्चा शिवसेनेच्या सोबत जे फिसकटली होती त्यांची, असं तुम्हाला नाही वाटत? काय भाजपला महाराष्ट्रामध्ये तुमच्या रूपाने एक सक्षम पर्याय मिळालेला होता. मध्यंतरीच्या काळात जे शिवसेना आणि भाजपमध्ये बेबनाव सुरू झाले होते त्या धर्तीवर. आता ते त्यांना काय वाटतं ते मी कसं सांगू? ते बीजेपीने विचार करावा ना. कोणाचा फायदा आहे, कोणाचा उपयोग कुठे होणार आहे हा त्याने विचार करावा. मध्यंतरी तुम्हाला शरद पवारही भेटले होते. भेटतात मला, आता मी भेटणार आहे. काय म्हणा? आम्ही भेटतो, काय नाही म्हणत. कशी काय तब्येत विचारतो. राजकारण सोडून आम्ही बोललो. ते आले होते सिंधुदुर्गात, माझ्या घराच्या जवळून जाणार होते. मी सहज फोन केला, कुठे आहात? मला मी रत्नागिरीला चाललो. मला ऑन द वे आहे. ऑन द वे माझं घर आहे, चहा घेऊन जा. आले, चहा घेतला आणि गेले. चहा पण नाही घेतला, नारळाचं पाणी घेतलं आणि गेले. तुम्ही औरंगाबाद मध्ये जाहीर सभा घेणार का? जरूर घेणार. आता आपण खरेचे काय मुद्दे मांडणार?
खैरेचे कोणते मुद्दे नाहीत ते मला सांगा, जे मांडा. खैरेचे सगळेच मुद्दे, खैरेची कुठलीच मला माहिती आहे. तुम्ही असं म्हणाला होता त्यावेळेला काँग्रेसमध्ये होता, खैरेची सरपंच होण्याची पण लायकी नाही. नाही, तो शब्द वाक्य पाहिजे तर जाहीर सभेत उच्चारेन. तुमची इच्छा असली तर उच्चारेन. भाजप काम करत नाहीये खैरेचं, अनेक त्यांच्या कार्यक्रमावर भाजपने बहिष्कार टाकलाय. नाही, काय म्हणता? भाजपने खैरेंच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेला आहे. भाजप खैरेंचं काम करण्याच्या मनस्थितीत तिथे नाहीये, म्हणून सुभाष पाटील उमेदवार आमचे आहेत. बोलणी झाली काय भाजप. राज्यात वेगवेगळे प्रश्न आहेत, तुम्ही कुठल्या मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवणार आहात? आमचा प्रमुख मुद्दा विकास. बोला तैसे चाले, म्हणजे शब्द दिला पूर्ण करायचा. कुठला शब्द देत आहात? सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास आणि आर्थिक आणि विकास या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवणार. मुस्लिम आरक्षण संदर्भात, मुस्लिम आरक्षणासंदर्भात पक्षाची काय भूमिका आम्ही आहे? दिलंच होतं, त्याचा मुद्दा आहेच माझा, तो आणि धनगर. निलेश राणे आपल्याकडे येऊन गेले जिल्ह्यामध्ये, त्यांनी हर्षवर्धन जाधवला सपोर्ट करणार असं बोलले. कोणाला? हर्षवर्धन जाधवांना. ते निवडणुका जाहीर व्हायच्या अगोदरच आहे. आता तुमची भूमिका काय असेल? म्हणजे मला माहित नाही, आता हर्षवर्धन कुठे उभे राहत आहेत, लोकसभेसाठी अपक्ष राहतात. त्यांनी एक पक्ष काढला सुसंवाद. नाही, तो विचार नंतर करू. आता त्याचं काय हे नाही. स्वाभिमानी पक्षाचे संभाव्य उमेदवार नाशिकचे शांतिगिरी महाराज होणार आहेत. हा, शांतिगिरी महाराज हे संभाव्य उमेदवार आहेत का? तुम्ही भविष्याची सगळी कुंडल्या आणल्या असतील, मी कसं सांग, मी आताच सांगू शकत. सांगेन मी. करण्यासारखं आहे. उमेदवारी म्हणजे डोळ्यासमोर आहे. तुम्ही खासदार लढवणार आहात त्याबद्दल काही आहे? हा, तुम्ही स्वतः लोकसभा लढवणार आहात त्याबद्दल काही? मी खासदार आहे ना. लढवणार आहात का पुन्हा काही? अरे खासदार आहे काय ना. नाही. किती खासदार निवडून येण्याची अपेक्षा आहे? हा, किती खासदार निवडून येईल पक्ष? निवडू द्या, आधी उमेदवार जाहीर करू द्या, नंतर निवडणूक लढू द्या. आणि निवडणूक लढत असताना विचारा मला याच्यातले किती निवडून येतील. हा, पाच नाही, मग ते सांगणार नाही. आज नाही, आचारसंहिता जाहीर झाली का उमेदवारांचं नावांचं जाहीर करणार. युती करणार का? कोणाशी युती करणार का? मी नाही सांगितलं ना. युती कोणाशी करणार नाही. पक्ष काढला होता मराठवाडा विकास सेना नावाचा पक्ष काढला होता, तर तो पक्ष आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात विलीन करणार आहे. मला तुम्हाला हे सांगायचं होतं, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही नारायण राणे साहेबांबरोबर आहे आणि मराठवाड्यामध्ये विकासाच्या प्रश्नावरती संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या पातळीवरती बघितलं असं मध्यंतरी राणे साहेबांनी लातूरला येऊन मुख्यमंत्री असताना सांगितलं होतं का मराठवाड्याचा निर्देशांक किती खाली आहे. वेगवेगळ्या प्रश्नावरती मराठवाड्याच्या नारायण राणे साहेब बोललेले आहेत आणि तोच मुद्दा घेऊन मराठवाडा विकास सेना नेहमी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाबरोबर असणार आहे. मी मराठवाडा सेनेचा महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचा उमेदवार आहे आणि मराठवाडा विकास सेना माझ्याबरोबर आहे. माझे सगळे पदाधिकारी मराठवाडा विकास सेना ही आमची बरोबर असणार आहे. राणे साहेबांनी नुकतंच एक विधान केलं होतं की मी एखाद्याची नाडी धरली आणि त्याला जप केला मी तर तो माणूस बरा होतो. काय 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 मी एखाद्याची नाडी धरून जप केला. कुठली नाडी? हाताची नाडी धरली मंतर मारलं मरत नाही. खूप गाजले त्यांचं विधान. जादू टोण्यात पक्के आहे ते. असं एक तरी उदाहरण खैरेने दाखवावं. कोणाची नाडी तपासली आणि आजारी म्हणून बरा झाला, एकाचं नाव सांगा. उलट खैरेने नाडी तपासली का अधिक आजारी पडेल. राज ठाकरेंना सोबत घेणार आहे का आपण? नाही ना, काय सांगलं, आम्ही स्वतः लढणार आहोत. आणि त्यांनी पाठिंबा दिला तर गोष्ट वेगळी. राणे साहेब, आपण म्हणताय की बीजेपीचे आपण खासदार आहात आणि शिवसेनेची युती म्हणजे तुझं माझं जमीन असं देखील आपण म्हणताय.
आणि एक तर माझी वाक्य नीट ऐका, मी कधी विसरत नाही एक वाक्य तोंडातून आलं. मी म्हणालो सहयोगी सभासद आहे, आपण त्यांनी मला मदत केलेली आहे. त्यांच्या निवडणूक त्यांच्या चिन्हावर किंवा त्यांच्या एबी फॉर्मवर मी निवडून आलेलो नाही, मी सहयोगी आहे. बोला आता. असं जरी असलं तरी आपण असं म्हणता की भाजपचा पंतप्रधान होणार, भाजपची सत्ता येणार, पण तीच भाजप शिवसेनेसाठी नाणार सारखा प्रकल्प जे आहे ते रद्द करते. हे लोटांगण नाही का भाजपचं शिवसेनेसमोर? शिवसेना कशा लोटांगण? सरकार असल्यानंतर अनेक निर्णय घ्यावे लागतात. ती काय लोटांगण असतात का? तुम्ही एखादं निवेदन घेऊन घ्या, तुमचं एखादा शिवसेनेची मागणी होती ना नाणार रद्द करणार. शिवसेने नारायण राणेची पण मागणी होती नाणार रद्द करा, म्हणजे आमच्या समोर लोटांगणातलं असा अर्थ थोडा होतो. शिवसेनेची मागणी एवढे वर्ष होती, का नाही पुरी झाली? बरं, कंपनीला परवानग्या कोणी दिल्या, जागा संपादित कोणी केली? हे सगळं शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली, सुभाष देसाईंनी. त्यामुळे नाणार आणलं कोणी? आनंद गीते मंत्री कोणाचे? शिवसेनेचे. विनायक राऊत खासदार कोणाचे? शिवसेनेच्या. त्या दोघांनी मिळून नाणार आणलं. आणणारे तेच, परवानगी देणारे तेच आणि रद्द करून घेणारे तेच. लोटांगण कोणासमोर घाला? हे स्वाभिमानीच आहे का? हे स्वाभिमानीच आहे का? मग हे स्वाभिमान तर नक्कीच आहे, म्हणून विजयोत्सव साजरा केला. चला, थँक्यू. आभारी आहे.